श्री स्वामी समर्थ स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धनत्रयोदेवीची म्हणजे धनाची पूजा करतो आणि धन्वंतरीची पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती येतं आणि ते आरोग्याची देवता आहे आणि विष्णू भगवानांचे 24वे अवतार आहे। त्यामुळे धन्वंतरी ज्या दिवशी धनतेरस असते त्या दिवशी आपण धनाची पूजा करतो, देवाची पूजा करतो आणि त्याच दिवशी आपल्याला जो यमाचा दिवा आहे त्याची सुद्धा पूजा करायची आहे। तो दिवा सुद्धा आपल्याला आपल्या घराच्या उमटाच्या बाहेर लावायचा आहे, कारण की यमाला जर आपण दीपदान केलं तर त्याचं म्हणजे अघटित घटना किंवा अमृत्यू येतो, तो तडतो, तर असं म्हटलं गेलेलं आहे। तर त्याचा सुद्धा मी एक व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यावर जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता। पण आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे आपल्याला देवांना दान करायचे आहे। आता ते 13 दिवे कसे दान करावे याच्याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। कोणत्या देवांना ते 13 दिवे आपल्याला दान करायचे आहे त्याच्याबद्दल सुद्धा सांगणार आहे, त्यामुळे माझा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघायचा। आता मी तुम्हाला सांगणार आपल्याला जे धनत्रयोदशीच्या दिवशी जो यमाचा दिवा आहे तो सोडून तुम्हाला तुमच्या घरातले 13 दिवे तुम्ही कणकाचे करू शकतात किंवा घरातले जे पणते आहे त्याचे सुद्धा तुम्ही ते दिवे लावू शकतात। पण 13 दिवे कसे लावायचे तर आपल्याला आपल्या देवांना 13 देवांना ते दिवे अर्पण करायचे आहे। ते करण्याच्या मागे एवढा हेतू आहे की कारण की हे दिवस जे असतात ते खूप पवित्र असतात। ह्या दिवसामध्ये आपण जी आराधना केलेली, पूजा पाठ केलेला त्याचं फळ आपल्याला खूप 13 पटीने प्राप्त होतं। त्यामुळे आपल्याला या दिवशी जे 13 दिवे आहेत त्याचं दान करायचं आहे। असं पण आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आपण दिवे प्रज्वलित करतो, सगळीकडे दिवे लावतो, त्याच्यातलेच 13 दिवे आपल्याला साईडला काढून आपल्याला देवांना दान करायचे आहे। आता ते दिवे दान करण्याच्या मागे म्हणजे जे 12 दिवे आहेत ते तुम्हाला तेलाचे करायचे आहे आणि 13वा जो दिवा आहे तो तुम्हाला तुपाचा करायचा आहे। तर आता हा तुपाचा दिवा तुम्हाला कुठं लावायचा ते सुद्धा सांगते। आता बघा, जे 13 दिवे आपण करणार आहोत तर तुम्ही कणकाचे सुद्धा करू शकता। जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्कीच कणकाचे दिवे करायचे। कणकाचे दिवे करताना त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं नाही। बिगर हळद मीठची जशी आपण कणिक मळतो चपातीची तशी कणिक म्हणून तुम्हाला 13 दिवे करायचे आहेत। आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कणकाचे करू शकतात, नाही तर तुम्ही जे पणत्या असतात आपल्या घरामध्ये नव्या पणत्या आलेल्या आपण देवांसाठी लावण्यासाठी त्या पणत्या तुम्हाला घ्यायच्या आहे आणि नंतर त्या ज्या मातीच्या पणत्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वाती मिळून 1 वात करायची आहे। असं तुम्हाला 13 दिव्यांमध्ये तर 13 आणि 13 अशा 2-2 वाती म्हणून आपल्याला 26 वाती तयार करून ठेवायचे आहे। आज तुम्ही लागल्यास थोडा लवकर दिवे लावण्याचा प्रयत्न करायचा, कारण की एवढे सगळे दिवे लावण्यामध्ये तुम्ही विसरून जाणार। त्यामुळे काय करायचं, आपण ज्या वेळेस 13 दिवे लावणार त्यावेळेस धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर यमदीपदान झाल्यानंतर तुम्हाला हे 13 दिवे लावायचे आहे। आता ते 13 दिवे कुठं कुठं लावावे याच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे। बघा, हे दिवे तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितले त्या ठिकाणी तुम्ही लावले तरी चालतील, नाही तुमचं घर मोठं नसेल, छोटं असेल तर तुम्ही तुमच्या देवांजवळ ठेवले तरी चालतील, काहीच हरकत नाही। आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी पिठाचे केले तरी चालतील, नाही केले तरी तुम्ही जे आपले मातीचे दिवे आहेत त्याच्यामध्ये लावलं तरी चालेल। जर तुमच्याकडे तिळीचं तेल असेल तर नक्कीच तिळीचं तेल वापरा, नाही तर मोहरीचं तेल चालेल। मोहरीचं पण जर नसेल तर तुम्ही आपल्या जे घरातलं गोडे तेल आहे ते वापरू शकतात। पण असं म्हटलं गेलेलं आहे की जर आपण तिळीचं तेल वापरलं तर आपल्या घरातली इडापिडा बाहेर जाते, घरात सुख शांती येते। त्यामुळे मी तुम्हाला सारखं तिळीचं तेल वापरायला लावते। तिळीचं तेल लावणं हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे, त्यामुळे आपल्याला तिळीचं तेल जर असेल तर तिळीचं तेलच लावा। आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला दिवे कुठं कुठं लावायचे आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी हे 13 दिवे लावणे खूप शुभ मानलं गेलेलं आहे। 13 पटीने आपल्याला याचं पुण्य प्राप्त होतं। तर आता हे दिवे लावताना तुम्ही काही मागायचं नाही, हे दिवे आपण आपल्या देवांना दान देणार आहे, कारण की दिवे दान देणं म्हणजे खूप मोठं पुण्य आहे। तर आता मी तुम्हाला सांगणार की आता 13 दिवे आपल्याला कुठं कुठं दान द्यायचे आहे। तर आता त्याच्यातलं तुम्हाला पहिलं सांगते, जो आपला म्हणजे 12 दिवे तेलाचे करायचे आहे आणि 1 दिवा तुम्हाला तुपाचा करायचा आहे। गाईचं जे तूप असतं त्या तुपाचा तुम्हाला 13वा दिवा करायचा आहे। आता जे पहिला दिवा जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांजवळ लावायचा आहे। बघा, आपण धनत्रयोदशीची पूजा म्हणतो त्या ठिकाणी गणपती बाप्पा असतात, कुबेर देव असतात, लक्ष्मी माता असते, नंतर आपली कुलदैवत माता असते। तर त्या ठिकाणी आता पहिला दिवा तुम्हाला
म्हणजे आपल्या गणपती बाप्पांजवळ लावायचा असतो. आणि जो गणपती बाप्पाजवळ लावण्याचं कारण म्हणजे ते दान करायचं असतं गणपती बाप्पांना. जर तुम्हाला शक्य नसेल इकडे तिकडे लावणं, तर तुम्ही देवाजवळ सुद्धा संपूर्ण दिवे 13चे 13 दिवे लावू शकतात. आता तुम्हाला त्याच्यातला पहिला दिवा गणपती बाप्पांना लावायचा, दान करायचा. दुसरा दिवा तुम्हाला आपल्या कुलदेवी म्हणजे आपली जी कुलदैवत आहे, कुलाचं रक्षण करणारी आहे, त्या देवीला आपल्याला 13वा दिवा दान द्यायचा आहे, त्या म्हणजे अर्पण करायचं आहे. आणि तिसरा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या लक्ष्मी मातेला म्हणजे जी धनाची देवी आहे त्या देवी मातेला आपल्याला तो तिसरा दिवा दान करायचा आहे. आणि चौथा जो दिवा आहे तो म्हणजे धन्वंतरी देवाला, ज्या दिवशी आपण धन्वंतरीची पूजा करणार, आपण इतर दिवे तर लावणारच, पण ह्या 13 दिव्यांमधून एक दिवा तुम्हाला धन्वंतरी देवाला अर्पण करायचे आहे. कारण की ते आरोग्याचे धनाचे देवता आहे, त्यामुळे त्यांना 13वा दिवा जो आहे म्हणजे चौथा जो दिवा आहे तो धन्वंतरी देवांना तुम्हाला लावायचा आहे. आता त्याच्यातला पाचवा तुम्हाला सांगणार आहे कुबेर देवांची पण आपण पूजा करतो. जर तुमच्या घरामध्ये कुबेर देवांचा फोटो नसेल, मूर्ती नसेल, तर असं पण कुबेर देवांना आपल्या देवारामध्ये पूजत नाही, ते फक्त दिवाळीच्या दिवशी कुबेर देवांची पूजा केली जाते. जर तुमच्या घरामध्ये हे दोन्हीपैकी वस्तू नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या देवांजवळच ठेवून तुम्ही म्हणजे देवघराजवळच ठेवून तुम्ही कुबेर नावाने हा दिवा 5वा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे, म्हणजे दान करायचं आहे. आता तुम्हाला सांगते 6वा दिवा. जो 6वा दिवा आहे तो तुपाचा आहे. म्हणजे जो तुपाचा दिवा मी तुम्हाला सांगितला तो तुपाचा दिवा तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचा आहे. म्हणजे आपल्याला तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे. वाती करताना गोल वाती नाही घ्यायच्या, गोल वाती नका घेऊ, लांब वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर जो तुपाचा दिवा आहे तो आपल्याला आपल्या तुळशी मातेजवळ लावायचा आहे. लक्षात ठेवायचं, तुपाचा दिवा तुम्हाला तुळशी जवळच लावायचा आहे. आणि नंतर ना तुम्हाला जो 7वा दिवा आहे तो 7वा दिवा तुम्हाला गोमाता म्हणजे आपल्या घरातली जो गोमाता, आता आपण बाहेर जाऊ शकत नाही, खेड्यागावामध्ये असणार तर तिथं गोमाताचं गोठा वगैरे असतो त्या ठिकाणी लावला तरी चालेल. जर नसेल तर तुम्ही तुमच्या घरातली जी गोमाता आहे, आपण जी मूर्ती घेतलेली आहे तर त्या मूर्ती जर तुम्ही तो दिवा लावू शकतात. नाही मूर्ती तर तुम्ही तुमच्या देवाजवळ ते दिवा लावू शकतात. आणि 7वा दिवा गोमाताजवळ लावायचा. 8वा दिवा तुम्हाला यमाचा लावायचा आहे. आता मी तुम्हाला सांगितलं अगोदरच की जो आपण अगोदर केलेला यमाचा दिवा आहे कणकेचा, तो दिवा सोडून हा 13वा दिवा तुम्हाला यमाच्या नावाने लावायचा आहे. हा दिवा तुम्ही बाहेर लावू शकतात, नाही तर देवाजवळ ठेवून फक्त त्याची जी वात आहे ती दक्षिणेकडे करायची आहे तुम्हाला. त्यामुळे यमाचा दिवा 13 दिव्यांमध्ये मोजला गेलेला आहे, त्यामुळे यमाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. जो 8वा दिवा आहे तो. आणि 9वा दिवा जो आहे तो आपल्या पाण्याचा जो हंडा आहे तिथं लावायचा आहे. कारण की हंड्याजवळ असं म्हटलं गेलेलं आहे तिथं पितरांचं स्थान असतं, त्यामुळे आपल्या हंड्याजवळ तुम्हाला जो 8वा दिवा आहे तो आपल्या पाण्याचा हंडा असेल, तुमच्याकडे फिल्टर असेल किंवा एखादा हंडा वगैरे छोटंसं कळस भरलेला असेल त्या ठिकाणी लावला तरी चालेल, त्याला दान करायचं आहे. आणि नंतर ना जो 10वा दिवा आहे तो आपला जो गॅस असतो जिथं अन्नपूर्णा माता शिजते, अन्नपूर्णा मातेचं आपण रोज म्हणजे अग्निदेवताला प्रज्वलित करतो, त्या ठिकाणी तुम्हाला जो 10वा दिवा आहे तो अग्नी मातेला म्हणजे जे आपला गॅस आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचा आहे, म्हणजे दान द्यायचं आहे. आणि जो 11वा दिवा आहे तो 11वा दिवा तुम्हाला तुमच्या पितरांना, ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जर तुमचे पित्र तुमचे पूर्वज वारलेले असतील आणि त्यांचा फोटो असेल तर त्या फोटोजवळ तुम्हाला 11वा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता तो 11वा दिवा ज्या वेळेस तुम्ही प्रज्वलित करणार तर त्या दिव्याची वात तुम्हाला म्हणजे तो दिवा तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करूनच ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पितरांना सुद्धा दिवा दान करायचा आहे. आणि 12वा जो दिवा आहे तो 12वा दिवा तुम्हाला चित्रगुप्तांना लावायचा आहे. आता चित्रगुप्त म्हटले तर ते तर काय खाली नसतात आणि वरतीच असतात, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण जे दिवे आहे जर तुम्हाला कुठं तुमचं घर छोटं असेल तर तुम्ही तुमच्या देवाजवळ लावू शकतात. जेवढे ठिकाणी तुम्हाला सांगितलं तेवढ्या ठिकाणी लावा, नसेल तुमच्याकडे ते तर तुम्ही देवाजवळ लावले तरी चालेल. आणि 12वा दिवा तुम्हाला चित्रगुप्तांना लावायचा आहे. आता 13वा दिवा कुठं लावायचा तर 13वा दिवा तुम्हाला आपल्या मुख्यद्वार आहे तर आपल्या मुख्यद्वाराजवळ तुम्हाला 13वा दिवा लावायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हे दिवे दान करायचे आहे. कारण की हे दिवे दान करण्यामागचा हेतू एवढाच आहे की हे जे सण आहे याच्यामध्ये जर आपण दिव्यांची दान केलं तर त्याचा भरभरून
जे पुण्य असतं ते आपल्या पदरात पडतं, आपल्या परिवारासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी ते पुण्य आपल्याला कामी येतं. त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी नक्कीच असं पण आपण दिवाळी असल्या कारणाने भरपूर ठिकाणी दिवे लावणार, पण आपल्याला 13 दिवे नक्कीच या ठिकाणी ह्या दिवशी लावायचे आहे. कुठल्या दिवशी? तर धनत्रयोदशीच्या दिवशी. धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर, यमदीप झाल्यानंतर हे 13 दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे. आणि प्रज्वलित करताना मंत्र वगैरे काहीच म्हणायचं नाही. हे दिवे फक्त आपल्याला दान द्यायचे आहे, देवांना दान करायचे आहे. त्यामुळे ह्या दिव्यांना लावायचं नक्की आहे. प्रत्येक स्त्रीने हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला ह्या दिव्यांचं दान करायचं आहे, कारण की हे अति उच्च कोटीची अशी खूप प्रभावशाली असा हा एक उपाय आहे, तो नक्कीच प्रत्येक स्त्रीने करायचा आहे. जर तुम्हाला हे माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.